आता इथे मी कटोरीचं माप हे पूर्ण आखून घेणार आहे, घेतलेलं आहे बघा, हे तुम्ही पाहू शकता. आणि इथे मी दुमडून घेतलं होतं, इथे मी मध्य काढून घेतलेला आहे कटोरीचा. हे बघा अशा प्रकारे. आता इथे आपल्याला काहीच करायचं नाहीये, फक्त इकडे 1 इंच घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा 1 इंच घ्यायचं आहे. खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे वरती थोडंसं छोटंच आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, इथे अर्धा इंच वाढवले, इकडे 1 इंच घेतले, इकडे 1 इंच आणि खाली फक्त 1.5 इंच. इथे बघा 1 इंच, इथे 1 इंच आणि इथे आहे आपलं 1.5 इंच आणि इथे फक्त अर्धा इंच वाढवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे त्रिकोण आपल्याला आहेत ते फक्त जोडून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी टेपच्या सहाय्याने जोडून घेते. तुम्ही पट्टीच्या सहाय्याने सुद्धा जोडून घेऊ शकता. आणि हे सुद्धा टोक आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथलं. हे आपली कटोरी आणि इथे आपल्याला इथून सुद्धा आता इथे बरोबर बसते, इथून सुद्धा आपल्याला इथे मी 2.5 इंचावरती सरळ रेषेमध्ये इथे घेणार आहे. आता इथे पण आपले 1 इंच येते, त्याच्यामुळे सरळ रेषेमध्ये घेतलेलं आहे आणि इथून आपल्याला फक्त लहान लहान छोटासा आकार देत जायचा आहे फक्त. हे बघा आपला कटोरीचं माप झालेलं आहे तयार. इथून मी काय घेतलं नाही, इथं सेंटर आपलं आलेलं आहे, इथं बरोबर 1 इंचाचं माप इथपर्यंत 2.5 इंचापर्यंत आहे आणि इथून फक्त लहान लहान करत मी 2.5 इंचापर्यंत घेतलेलं आहे. की निमुळता असा करत घ्यायचा आहे. इथे 1 इंच, हे आपलं 1.5 इंचाला क्रॉस आहे इथं. अशाप्रमाणे आपली कटोरीचं माप मी तयार केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाप्रमाणे इथं आपल्या इथं कटोरीचं माप मी काढून घेणार आहे. इथूनच घेणार आहे मी आता कट करून इथं. आता पुढचा जो व्हिडिओ येईल तो हाच पार्ट आपल्याला ठेवून कटिंग करून आपला ब्लाऊज शिवण्याचा असणार आहे. तो तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपला 32 इंच कटोरीचा ब्लाऊज हे कशाप्रमाणे बसतं आणि कशाप्रमाणे स्टिच करायचं आहे. तर 32 इंचापासून ते 42 इंचापर्यंत आपले सर्व मापे येणार आहेत. आणि मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ज्या कुणाला ताईंना मापे आपल्या पॅटर्न आपल्या मापाचा मागवून घ्यायचा आहे, त्यांनी आपला एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की त्या व्हिडिओमध्ये मी कोणती माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.